लाडकी बहीण संदर्भात सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे निकष काटेकोरपणे तपासण्यात आता सुरुवात केली आहे। आता नवी माहिती या संदर्भात समोर आली आहे। या योजनेतील अटीनुसार 2 योजनेचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनांचा हप्ता आता कमी मिळणार आहे। या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एकाच सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रकमेनंतर शिल्लक राहणारी रक्कम आता मिळणार आहे। राज्यात 8 लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याने छाननीनंतर हे स्पष्ट झाले। आता या प्रस्तावावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची देखील माहिती मिळते। मी आपल्या सर्वांना सांगतो की ही बाब ज्या GR मध्ये तेव्हा लाडक्या बहिणीचा जो GR निवडणुकीच्या पूर्वी निघाला होता, अशा कुठल्याही शासन निर्णयामध्ये बदल झालेला नाही आहे। राहिला प्रश्न दुबार लाभचा, तर संजय गांधीच्या लाभार्थ जेव्हा त्या योजनेमध्ये ज्या अटी होत्या, त्या योजनेच्या ज्या GR मध्ये ज्या अटी होत्या, त्या अटी कुठलेही बदललेल्या नाही। जे 2100 रुपयाचा सरकारने आश्वासन दिलं होतं, आपल्या सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या महसुली जमामध्ये वाढ होते। सरकारचं उत्पन्न दरवर्षी खूप एका ग्राफने वाढत असतो आणि जेव्हा सरकारचं उत्पन्न वाढतं तेव्हा सरकार त्या पैशाचा योग्य विनियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाला तरतूद वाढवून देते। त्या धर्तीवर जेव्हा सरकारचा महसुली जमामध्ये ज्या पद्धतीने वाढ होईल, त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो, या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने जे वचने सरकारने निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती, ते वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल। दरम्यान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे। या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळणार आहेत। यावरूनच संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत 500 रुपयांवर आल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला। आज सरकार 500 रुपयांवर आलं, उद्या बहिणींच्या मतांची किंमत शून्यावर येईल, असंही संजय राऊत म्हणाले। ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती शून्यावरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? या 8 लाख महिलांना 1500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतलेत, मतं घेतली, आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो।